माझं सौभाग्य भाग 63. छोट्या बेबीसाठी शॉपिंग करून सगळे पुण्याला यायला निघाले. विक्रांत थोडा नाराज होता. त्याला रश्मी आणि तिच्या घरच्यांचं तोंडही पाहायची इच्छा नव्हती. पण मधुरासाठी गप्प होता. तिला अजून दुखवू शकत नव्हता तो. आणि नील, तोही तितकाच इम्पॉर्टंट होता ना. सगळे पुण्याला आले. तब्बल 2 महिन्यांनी ती त्या घरात पाऊल ठेवत होती जिथून तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. कडू गोड आठवणी होत्या तिथे. देवघरात जाऊन दिवा लावून ती तिच्या बेडरूममध्ये आली. हलकं हसू चेहऱ्यावर आलं होतं. आधी विक्रांतचं तिला नाकारणं, भांडणं, रुसवा, तो पहिला स्पर्श, त्याचं जीवापाड जपणं. हॅलो स्वीटहार्ट. त्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. सगळं जसं ती सोडून गेली तसंच होतं. तो तिला मागून हक करत मानेवर किस करत होता. विक्रांत, हा शोना, आपण इथेच राहूयात ना. नको ना बँगलोरला. मी नाही राहू शकत सगळ्यांपासून लांब. तुला माझी अट मान्य होती ना बच्चा. आता तू माघार नाही घेऊ शकत. आणि हा माझ्या एकट्याचा नाही, बाबा आणि आईचा पण निर्णय. सो तू हा विचार करू नकोस की ते काय म्हणतील. मला आता फक्त तू हवीयस. आपण तिथेच राहणार हे फायनल आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे हा विषय नकोय मला. अहो, बोल ना बच्चा. माझं मंगळसूत्र आणि जोडवी कुठे? माहित नाही. मला पाहिजे. मी काय घालू मग? काढण्याच्या आधी विचार केला होतास का? सॉरी ना. तुमच्याकडे असेल ना, द्या ना मग. नाही बच्चा, नाहीये माझ्याकडे. आई बोलल्या की तुमच्याकडे. हो, ते मी मोडून टाकलं. का? का म्हणजे? तुला नको होतं ना म्हणून. तिला राग आला होता. मला न विचारता का मोडलं? माझं होतं ना. तुम्ही स्वतःच्या मनाचा का कारभार करता हो नेहमी? मला आत्ताच्या आत्ता हवंय ते. काहीही करा, पण मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला बाहेर झोपवेन. धमकी देतेयस? तो एक भुवई उंचावून म्हणतो. तसं समजा हवं तर. मला द्या ते कुठूनही आणून. त्याला तिच्या चिडण्याचं हसू येत होतं. आणि त्याला हसताना बघून ती अजूनच रागात येत होती. आसावरीने तिकडे स्वयंपाक केला होता. जेवताना पण ती रागातच विकीकडे पाहत होती. बेबीच्या बारशाची तारीख 3 दिवसांनंतरची निघाली होती. आई आणि मावशीने काही जवळच्या नातेवाईकांना कॉल करून आमंत्रण दिलं. घरातच टेरेसवर बारशाचा कार्यक्रम करायचं ठरलं. मधुरा आणि आसावरी डेकोरेशन आणि बाकीचं डिस्कस करत होत्या. मध्येच ती विक्रांतला रागीट लुक देत होती. तो मात्र मस्त मजेत तिथूनच फ्लाइंग किस देत होता. रात्री टेरेसवर खूप दिवसांनी तिघं एकत्र होते. नील, तू रश्मीला समजावून आण परत. पण ती आणि बेबी एकटीच येऊ शकतात. तिच्या घरचं कोणीही आलेलं मी खपवून घेणार नाही. आणि जोपर्यंत सगळ्यांचा राग शांत होणार नाही तोवर त्यांनी कोणाकडूनही कसलीच अपेक्षा करू नये. बाळाला कसलीच कमी पडणार नाही, पण त्यांना वहिनीचा दर्जा आम्ही देऊ शकत नाही. विकी म्हणाला. हो नील, जे झालं ते विसरणं खूप कठीण आहे. मधुराला त्रास होईल असं काही वागू नका म्हणावं त्यांना. मावशी रागीट आहे, सो त्यांना खूप ऍडजस्ट करावं लागेल. आशू म्हटला. नील, तू तिचा नवरा आहेस. तुला राग येईल आमच्या बोलण्याचा, पण माझी मजबुरी आहे. बच्चाला जर अजून त्रास झाला तर तिला परत आणणं खूप मुश्किल आहे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. विक्रांतच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. तिची फार वाईट अवस्था पाहिलीये मी. विकी, तू काळजी नको करूस. यापुढे जे होईल ते चांगलंच असेल. तसं तर रश्मीला माफ करणं मलाही खूप अवघड आहे, पण बेबी सफर करतेय यामध्ये. माझं मूल असूनही मी तिला भेटायला नाही जाऊ शकत आहे. नील, होईल सगळं नीट. तू अशी आशा सोडू नकोस. आशू नीलला समजावतो. रात्री बेडरूममध्ये मधुरा अजून पण धुसफूस करत होती. विक्रांत गपचूप येऊन बेडवर झोपला. मी रागात आहे आणि यांना काहीच कसं वाटत नाही. एखादा माणूस विचारतं ना. खडूस कुठले. ती रागाने त्याचं ब्लँकेट खेचते. काय झालं शोना? तो काहीच झालं नाही अशा टोनमध्ये म्हणतो. तुम्ही रूमच्या बाहेर निघा आधी. काय? का? माझी पण रूम आहे. हो का? हे मंगळसूत्र देण्याच्या अगोदर नाही समजलं का? समजलं होतं, पण त्याचा इथे काय संबंध? झोप ना तू पण. लेट झालाय. उद्या खूप कामं आहेत. मला नाही करायची कुठली कामं. तुम्ही माझं मंगळसूत्र आणलत का? नाही ना बच्चा. आणा ना मग. ती वैतागत त्याच्या समोर बसते. कशाला पाहिजे तुला ते? विकी, प्लीज ना. विकी, एवढं प्रेम? बघू नंतर. झोप आता. तुम्ही इतकं लाईटली कसं घेऊ शकता हो? आधी तर मी मंगळसूत्र घातलं नाही तर किती चिडायचा. पण आता नाही चिडत मी शोना. तो खूपच कूल होता बोलण्यात. विक्रांत, ती रागाने त्याला हाताने ओढत होती.
बच्चा, आपल्यात वेट डिफरन्स किती आहे माहितीये ना? मी डबल आहे तुझ्या. तो तिला एका झटक्यात स्वतःकडे ओढतो. तशी ती त्याच्यावर आदळली जाते. याला म्हणतात जोर बच्चा. तो तिला जवळ ओढून घेतो आणि तिचे गालही ओढतो. विक्रांत. शोना, मी नाही देते यामागे काही कारण असेलच ना? तू 3 वर्षात कशी मला समजू शकली नाहीस हेच कळत नाही मला. सॉरी ना, पण हवंय मला. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. ठीक आहे, देतो, पण रडू नकोस. तो तिला समोर बसवतो आणि तिचे डोळे बंद करायला सांगतो. हळूच तिच्या गळ्यात नवीन मंगळसूत्र घालतो. त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती मोहरून जाते आणि डोळे उघडते. विक्रांत, पण हे माझं ते मंगळसूत्र नाहीये. शोना, हे नवीन आहे. तो तिला जवळ बसवून साईडने हक करतो. ते जे मंगळसूत्र होतं ना, ते त्या रात्री तुझ्या रक्ताने माखलं होतं. विक्रांतचे शब्द जड झाले होते. म्हणून हे नवीन केलंय. तुला रोमॅन्टिकली सरप्राईज द्यायचं होतं, पण दम आणि धीर नावाचा प्रकार तुझ्याकडे नाहीच आहे. सॉरी. त्या रात्रीची आठवण काढल्यामुळे तोही अपसेट झाला होता. तिलाही वाटलं की आपण उगाच हट्ट केला, त्यामुळे ती त्याला मनवत होती. सॉरी नाव, मी नाही करणार परत हट्ट. झोप. नाही, तुम्ही हसा आधी. हे काय आता नवीनच? झोपताना हसा काय? मग तुम्ही कसे मला म्हणता तू हसलीस की मला छान वाटतं? तसंच माझंही आहे. माझा नवरा हसला ना की मला छान वाटतं, मनाला शांती मिळते माझ्या. बर. अहो शांती, जमिनीवर या. खूप बोलताय तुम्ही. झेपेल इतकंच बोला. जास्त झालं का? ती जीभ चावत म्हणते. ओह विक्रांत. ती त्याच्या शोल्डरवर डोकं टेकवते. बच्चा, तू खुश आहेस ना? खूप. सगळं नीट झालं. सगळे कसे आनंदात आहेत. हो ते तर आहे, फक्त मी दुःखी आहे. तो बिचारावाला सॅड फेस करून बोलू लागतो. का? मग काय, किती दिवस झाले बायको जवळ असूनही मी उपाशी एकटाच झोपतोय. मधुरा गालातच हसत असते. तू घे हसून. तुला काय समजणार माझी व्यथा? समोर स्वीट डिश ठेवलेली असताना मी खाऊ शकत नाही. खरंय. हसून हसून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती अगदी खळखळून हसत असते. तोही तिला बघून सुखावतो. खूप जीव होता त्याचा तिच्यावर. मागच्या काही दिवसात तिचं हसू गायबच झालं होतं. ती नॉर्मल बिहेव करतीये, हसतीये, हे बघून तोही खुश होता. अचानक लाईट गेली. अंधार झाला म्हणून तिने घाबरून त्याला जोरात मिठी मारली. शोना, घाबरू नकोस, असं म्हणत त्याने मोबाईल टॉर्च लावला आणि बाहेर येऊन चेक केलं. इन्व्हर्टर पण काम करत नव्हतं. शेवटी उद्या बघू असं म्हणून त्याने कॅन्डल्स लावल्या आणि तिच्या शेजारी येऊन पडला. दोघं पण जुन्या आठवणींना उजाळा देत होते. विकी किती सडू खडूस सारखा वागत होता. त्याची ऍक्टिंग मधुरा करून दाखवत होती. त्यालाही हे बघताना मजा येत होती. कॅन्डल्सच्या मंद प्रकाशात तिचा गोरा रंग उठून दिसत होता. तिने आज खूप दिवसांनी सिंपल साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. तो हळूहळू तिच्यात हरवत चालला होता. ती काय बोलतीये हेही त्याच्या लक्षात येत नव्हतं. ती बोलत असताना तो तिच्या मानेला हळुवारपणे किस करत होता. त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तिच्या अंगावर शहारी येत होते. बराच वेळ तो तिला त्रास देत बियर्ड घासत किस करत होता. हलकेच दातांनी चावत होता. कानाला फुंकर मारत होता. तो रोमॅन्टिक आवाजातच तिला लव्ह यू म्हटला. त्याच्या अशा वागण्याने तिचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. लाजून तिने मान दुसरीकडे वळवली तर त्याने हनुवटीला धरत स्वतःकडे चेहरा केला. गालावर त्याचे गाल घासत तिला अजून प्रेमळ त्रास देत होता तो. तिने त्याचा टी शर्ट घट्ट पकडला होता आणि डोळे बंद केले. त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले त्याने. नंतर डोळ्यावर हलकेच किस केलं. मग ओठांवर आपले ओठ टेकवून तो पुन्हा बाजूला झाला. पोटावरचा पदर बाजूला करत त्यांनी तिथेही स्वतःचे ओठ टेकवले. तिच्या उघड्या पाठीवर त्याचे हात फिरत होते. विकी तिला खूप छळत होता. त्याचा प्रत्येक स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. दोघांनाही असं वाटत होतं की आपण खूप वर्षांनंतर एकमेकांना भेटतोय की काय. तिने त्याचा टी शर्ट दोन्ही हातांनी धरून त्याला स्वतःजवळ ओढलं आणि स्वतःहून ती त्याला किस करू लागली. खूप वेळ दोघंही एकमेकांच्या ओठांमध्ये गुंतलेले होते. हळूहळू कपड्यांचा अडसर दूर करून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. बऱ्याच वेळाने दोघं बाजूला झाले. मधुराने विकीचा टी शर्ट घातला होता. तिला फार आवडायचं ते. तो अजूनही शर्टलेस तिला मागून हक करून मानेवर किस करत होता. विकी. हां बच्चा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट.
दमल्यामुळे दोघंही झोपले होते. रात्री तिने मेडिसिन न घेतल्यामुळे तिला लवकर जाग आली. विक्रांत तिच्या जवळच एक हात तिच्या अंगावर टाकून पालथा झोपला होता. कालची रात्र आठवून तिचं तिलाच हसू आलं. खूप ऍडजस्ट करत होता तिच्यासाठी तो. सगळं आठवून ती त्याच्या केसातून बोटं फिरवत होती. तिच्या अशा चुळबुळीने त्यालाही जाग आली आणि तसंच त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. गुड मॉर्निंग शोना. गुड मॉर्निंग. आज लवकर कशी काय उठलीस? असंच. तो खूप जवळ होता. त्याचे श्वास तिच्या मानेला जाणवत होते. विक्रांत, सोडा ना, आज खूप काम आहेत. नाही, तू काहीच करणार नाहीयेस ज्यामुळे तुला दगदग होईल. मला तुझी हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, पण पाहावं लागेल ना सगळं. आणि रिसॉर्टच्या उद्घाटनाचं पण प्लॅनिंग करायचंय ना. बच्चा, तू काळजी करू नकोस. त्याचं कॉन्ट्रॅक्ट अभिच्या मित्राला दिलंय. तू ना फक्त एन्जॉय कर. उठू द्या ना. पण देतो, पण त्यासाठी काहीतरी द्यावं लागेल. हे काय आता? ही चीटिंग घ्या. आधीच काल रात्री खूप त्रास दिलायत तुम्ही. खूप कमी त्रास दिलाय मी. 2 महिन्यांची कसर बाकी आहे. सगळं वसूल करणार आहे मी. ठीक आहे, बघूया. आता उठू द्यात. जा. ती जात असताना त्याने परत ओढून तिला किस केलं. तिचे ओठ लाल झाले होते. चिडून रागातच ती आवरायला गेली. केस धुवून मस्त सिंपल साडी नेसून ती आवरत होती. आवरत असताना तिचं लक्ष पायाकडे गेलं. पायात अगदी नाजूक, तिला आवडतात तसे पैंजण होते आणि नाजूक पायाला शोभेल अशी जोडवीही होती. ते बघून चेहऱ्यावर मोठी स्माईल आली तिच्या आणि आनंदातच ती विक्रांतला उठवू लागली. अहो अहो, उठा ना. झोपू देत ना बच्चा. आत्ता तर रागात होतीस. विकी, थँक्यू सो मच. एक्साइटमेंटमध्ये तिने त्याला गालावर किस केलं. तसं त्याने तिला जवळ ओढून घेतलं. आवडलं? खूप सुंदर आहे. सोडा आता, लाडात येऊ नका. मला देवपूजा करायची. आवरून ती देवपूजा करायला आली. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. आशू, मावशी, आसावरी यांना सुद्धा बोलावून घेतलं. लिचीला आंघोळ घातली. सगळेजण आवरून बारशाची तयारी बघू लागले. विक्रांतही कामाला बाहेर निघून गेला. त्याने तिची कार आणि त्याची बाईक कार्गोने बँगलोरला पाठवायची तयारी केली. रिसॉर्टचं उद्घाटन झालं. त्यांचं सामान तो तिकडे शिफ्ट करणार होता. दिवस असाच निघून गेला. जवळचे पाहुणे आले होते. नीलने जाऊन रश्मीला समजावलं होतं. तिलाही तिच्या चुकीची जाणीव झाली होती, म्हणून तिनेही त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. दुरावा त्यांच्यातही होता, पण तो दूर होण्यासाठी रश्मीला खूप कसरत करावी लागणार होती. तिने केलेली चूक अक्षम्य होती. सहजासहजी कोणी तिला माफ करेल हे शक्य नाही, हे कळून चुकलं होतं तिला. बारशाचा दिवस उजाडला. सगळं डेकोरेशन चालू होतं. जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट पण दिलं होतं. पाहुणे आले होते. आशूच्या लग्नानंतर खूप महिन्यांनी घरात कार्यक्रम होत होता, म्हणून सगळेच खूप जास्त एक्सायटेड होते. मस्त सजून धजून तयार झाले होते. नील रश्मीला घेऊन आला तसा आईने बाळावरून तुकडा ओवाळून टाकून औक्षण केलं. बाळाचे पाय कुंकवामध्ये बुडवून त्याचे ठसे घेतले. रश्मी आणि नीलची रूम आधीच गँगने मस्त सजवली होती. बाळाचे लाड करण्यात बिझी झाले होते सगळे. कोणीही रश्मीला विचारलं पण नाही. तिला जरा वाईट वाटलं, पण आता वाईट वाटून काय फायदा होता. बारशाचा कार्यक्रम सुरू झाला. छोट्या परीला मधुराने हिरव्या रंगाचं परकर पोलकं घातलं. छानसं आवरून टेरेसवर आणलं आणि स्वतः सुद्धा आवरून घेतलं. तिथेही सुंदर अशी सजावट केली होती. फुलांनी सजवलेला पाळणा, कार्टून्स, खूप काही केलं होतं. सगळ्यांची जातीने चौकशी करत होती मधुरा. काय हवं नको तेही बघत होती. पाळणा म्हणल्यावर मधुरा नाव ठेवण्यासाठी खाली वाकली. बाळाचं नाव ठेवलं होतं मुग्धा. नाव ठेवल्यावर आसावरी आणि प्राजूने तिला चांगलंच धोपटलं आणि हात साफ करून घेतला. कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडला. मुग्धा रडायला लागली तेव्हा तिला रश्मीकडे देऊन सगळे जेवायला बसले. 1-2 दिवस असेच फिरण्यात गेले. 1 दिवस माहेरी, 1 दिवस प्राजूकडे. विकी तिला एकटीला सोडतच नव्हता. कुठेतरी इन्सिक्युरिटी होतीच त्याच्या मनात. तिचा टीसीही काढून आणला. रिसॉर्टच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला. खंडाळ्याच्या जवळ सुंदर असा रिसॉर्ट त्यांनी घेतलं होतं. बरेचसे पाहिजे तसे बदलही केले होते. विकी बाकीच्या लोकांशी बोलण्यात बिझी होता. खूप हँडसम दिसत होता. अजून त्याने आवरलं नव्हतं. व्हाईट शर्ट आणि ब्लू टॉन जीन्स, हातात बॅग घेऊन तो आत येत होता. वेल ट्रिम्ड बियर्ड, परफेक्टली सेट केलेले हेअर, हातात वॉच, तिने गोव्यावरून आणलेलं ब्रेसलेट आणि डोळ्यावर गॉगल. मधुरा त्याला बघण्यात गुंग झाली होती.
अशूने मागे येऊन तिला धक्का दिला. तशी तिची तंद्री भंग पावली आणि रागाने ती त्याच्याकडे पाहू लागली. तुझाच आहे, घरी जाऊन बघ ना, कोणी घेऊन नाही जाणार आहे त्याला. अशू चुप ना, असं म्हणत ती तिथून निघून गेली. तेही फंक्शन खूप छान पार पडलं. सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींना आपल्या मुलांच्या कर्तृत्वावर खूप गर्व होता. विकी आणि अभिने बरीचशी पब्लिसिटी केली होती. मधल्या काळात जेव्हा मधुरा गप्प असायची तेव्हा तो या रिसॉर्टच्या कामातच बिझी असायचा. दुसऱ्या दिवशी त्याने त्या दोघांचं लागणारं सामान बाईक, कार, कार्गोने पाठवून दिले आणि दोघंही फ्लाईटने जायला निघाले. तिचे डोळे भरून आले होते, पण विक्रांतला समजावूनही फायदा नव्हता. जड पावलांनी सगळ्यांना निरोप देऊन दोघंही निघाले.